घरातल्यांची सगळ्यांची काळजी घेता घेता आपण स्वतःला विसरतो. असंच होतंय ना तुमच्यासोबत? मग 2026मध्ये स्वतःसाठी 30 मिनटं काढून तर बघा, आयुष्यात किती बदल होते. तुम्ही एक गृहिणी आहात, मग स्वतःसाठी टाईम कसा काढायचा हे समजत नाही, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचलाय याचाच अर्थ तुम्ही स्वतःमध्ये बदल करण्याची ताकद आणि क्षमता नक्कीच तुमच्यामध्ये आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला खात्री आहे की तुम्ही स्वतःमध्ये एक चांगला बदल घडवण्याचा एक पाऊल नक्की टाकाल, कारण मला विश्वास आहे. आपल्या पेजला त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. गृहिणी असणं म्हणजे फक्त घर सांभाळणं नाही, हे तर बरोबरच आहे. तर आपण स्वतःला किती दडपण करून त्या गृहिणी 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 हा शब्द लावतो हो. तर स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. स्वतःचं स्वप्न जपलं पाहिजे. इतकंच महत्त्वाचं आहे ते गृहिणीचं काम. आज मी तुम्हाला अशी 5 गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्हाला गृहिणी असतानाही करता येऊ शकतात. आणि स्वतःकडे लक्ष देण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असलेली गोष्ट म्हणजे या 5. त्यासाठी तुम्ही रोज सकाळी स्वतःसाठी रोज 30 मिनटं द्या. सकाळी चालणे किंवा व्यायाम करणे या गोष्टी करा, जेणेकरून आपलं शरीर तंदुरुस्त राहील. आणि शरीर तंदुरुस्त असेल तर मन आणि आपलं घर निरोगी राहायला जास्त वेळ लागणार नाही. हे उदाहरण तुम्हाला नक्कीच पटलं असेल. जेव्हा आपली म्हणजे स्त्रीची प्रेग्नन्सी राहते, तेव्हा स्त्रीमध्ये हळूहळू बदल घडायला सुरुवात होतात. पण तसं पुरुषांचं नाही. पुरुषांचा फिटनेस हा शेवटपर्यंत राहतो, पण स्त्रीचा असं होत नाही. त्याच्यासाठी स्वतःमध्ये बदल करायला घेतलायच ना, मग तो आधी बदल स्वीकारा आणि लिहून ठेवा. एक नोटबुक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असतील ते पॉईंट लिहा. तुम्हाला काय वाटतं आहे, वाईट वाटत असेल ते पण लिहा, चांगलं वाटत असेल ते पण लिहा. असं करत 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 एक नोटबुक तुमची व्यवस्थित भरत जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असलेला प्रश्न तुमचा सुटत जातील. आणि हा झाला पहिला. आणि दुसरा तुम्ही काय करू शकता, तुमच्या आवडत्या कोणत्या गोष्टी आहेत त्यांचा संग्रह करा. तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतात? एखाद्याला कविता लिहायला आवडते, शायरी लिहायला आवडते, मूर्ती करायला आवडते, लहान मुलांना शिकवायला आवडतं, कुकिंग बनवायला आवडतं. असं काहीतरी करा. यूट्यूब चॅनल सुरू करा, स्वतःला प्रेझेंट करा, इंस्टावर व्हिडिओ बनवा, जेणेकरून आपण स्वतःमध्ये आनंदी राहू. आणि आपण स्वतःमध्ये आनंदी राहिली तर इतरांची आपल्याला सुद्धा गरज नसते, आपलं घरसुद्धा आनंदी राहतं. तिसरी गोष्ट म्हणजे आपण आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आरोग्य असेल तर सर्व आहे. पहिले आरोग्य, नंतर बाकी सर्व. त्याच्यासाठी व्यायाम तर केलाच पाहिजे. आणि व्यायाम करतो तो सुरक्षित नाही तर सदृढ राहतो, हे असं योग तज्ज्ञ करणारे व्यक्ती असे म्हणतात. तर तुम्हालाही हा माझं म्हणणं पटलं असेल. आणि चालणं, बोलणं, कोणाशी तरी संवाद साधणं, ह्या गोष्टी तुम्ही रोज कराव्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक सांगू तुम्हाला, ती खूप IMP आहे. खूप IMP म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही ती कधीही विसरली नाही पाहिजे आणि तिला कधीही स्किप करू नका. त्याच्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि बघा. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते ती आयुष्यामध्ये सर्वांवर प्रेम करते. आणि जी व्यक्ती स्वतःवर कधीच प्रेम करत नाही ती कोणावरही प्रेम करू शकत नाही. आपल्या मुलांवर, आपल्या नवऱ्यावर, आपल्या संसारावर प्रेम कधीच करू शकत नाही. म्हणून पहिले स्वतःला जपा, स्वतःचं आयुष्य घडवा, स्वतःमध्ये निरोगी राहा, स्वतःला शोधा, जिंका आणि मग इतरांसाठी झटा. आधी स्वतः मग इतर. आणि त्यासाठी स्वतःवर जपा, प्रेम करा. ह्या गोष्टी तुम्हाला नवीन नाही तर केलंच पाहिजे. घर सांभाळणारी स्त्री आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी असतं. त्यामुळे आजपासून स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा. आणि तुम्ही स्वतःसाठी रोज किती वेळ काढता हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे पण सुद्धा सांगा, कारण हा व्हिडिओ मी पहिल्यांदाच कधीतरी आणते यूट्यूबवर आणि मोठा ब्लॉग केलेला आहे. आणि तुम्हाला अशा व्हिडिओ पाहायला आवडतील का हे सुद्धा कमेंटद्वारे मला नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आयुष्य थोडंच आहे, जपून राहा, जपून आयुष्य जगा. आणि प्रत्येक क्षण म्हणते कसा आनंदी करता येईल याच्याकडे लक्ष द्या, ना इतरांच्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ. तुमचा क्षण, तुमचा आनंद, तुमची गोष्ट, तुमचा ध्येय याच्याकडे लक्ष द्या. सर्व गोष्टी आपोआप स्वामी व्यवस्थित करते. श्री स्वामी समर्थ. त्याला भेटूया
पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅप्पी राहा, आनंदी राहा, सुखी राहा आणि आयुष्यामध्ये जिंकत राहा. स्वतःमध्ये बदल करत राहा, इतरांना आनंदी ठेवा, स्वतःमध्ये आनंदी राहा. हवं असेल तर झाडे लावा, 2 नवीन गोष्टी करा, पावसाचा आनंद घ्या, फिरायला जा. या सर्व तुमच्यासाठी गोष्टी अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही जे करता त्या प्रत्येक आत्मविश्वास तुम्हाला एक एक पाऊल पुढे 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 नेणार आहे. आणि असं करता करता तुम्ही कधी मोठे व्हाल हे तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी आजपासून सुरुवात, आजपासून हे मिशन तुमच्यासाठी.